मोर्शी तालुक्यातील पुनर्वसन कॉलनी परिसरात निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामांमुळे संतप्त नागरिकांनी अखेर अन्नत्याग आंदोलन छेडले आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन गप्प का? ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। मोर्शी तालुक्यातील पुनर्वसन कॉलनी परिसरात झालेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाविरोधात नागरिकांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन छेडले। रस्त्याचे काम पूर्ण झाल्यापासूनच खडी उकडलेली, सिमेंटचे थर उखडलेले, पाण्याची निचरा व्यवस्था कोलमडलेली असा उद्रेक आणणारा अनुभव नागरिकांना मिळतोय। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। मोर्शी शहरातील नगर परिषद मोर्शी अंतर्गत परशुराम मंगल कार्यालय ते शांतिनिकेतन हायस्कूल मोर्शी पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा बांधण्यात येण्यात असलेला डीपी रोड, ज्या डीपी रोडमध्ये असंख्य प्रकारचा भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्याची कॉलनी परिसरातल्या लोकांची तक्रार आहे व त्या तक्रारीचं निराकरण करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते अंकुश घारड हे वारंवार गेले असता त्यांनी माझी तक्रार का केली या कारणास्तव संबंधित ठेकेदारांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला सुद्धा केला। त्या हल्ल्याच्या निषेधार्थ व या रोडच्या निकृष्टरित्या बांधकामाच्या निषेधार्थ आज या पुनर्वसन कॉलनी मधील नागरिक एक दिवसीय आमरण उपोषणाकरता इथे बसलेले आहेत। बघूया त्या उपोषणकर्त्यांच्या आपण प्रतिक्रिया। सर, या जो निकृष्ट दर्जाचा हा रोड तयार झाला आहे, आपलं घर लगतच 100 मीटर अंतरावर आपलं घर आहे, आपल्याला सुद्धा आपली 4 व्हीलर 2 व्हीलर आपल्याला या रस्त्याने नेणं आणं करावं लागते। आपल्या काय प्रतिक्रिया या निकृष्ट दर्जाच्या रोडबद्दल? हा जो रस्ता आहे हा जवळजवळ 5 कॉलनींना जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि 5 कॉलनीमधील विद्यार्थी असू द्या, ज्येष्ठ नागरिक असू द्या, सर्व लोकांची ये-जा या रस्त्यावरून असताना आणि महाराष्ट्र सरकारनं 4.5 कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर केले असताना 4 महिन्याच्या पूर्वी रस्त्याचं खोदकाम करून ठेवलं। खोदकाम केल्यानंतर प्रत्येकाला आपलं वाहन घराच्या बाहेर ठेवावं लागत आहे आणि हा जो पहिला सुरुवातीचा रस्ता केलेला आहे हा पूर्ण उखरलेला आहे। मोटरसायकल याच्यावरून चालताना त्या स्लिप होत आहे आणि कित्येक लोक आतापर्यंत या ठिकाणी घसरून पडलेले सुद्धा आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे पाईपलाईन फोडली असल्या कारणानं सगळ्या ठिकाणी नळाचे लिकेज झालेले बुडबुडे निघत आहे आणि त्यातून सर्व कॉलनीला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे आणि यामुळं संपूर्ण कॉलनीचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलेलं आहे। नगर परिषदेला वारंवार सूचना करण्यात आलेल्या आहे, परंतु या ठिकाणचे मस्तवाल मुख्याधिकारी आणि नगर परिषदेचे इंजिनियर यांचं या कामावर कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही। त्यामुळं आज नाईलाजानं संपूर्ण कॉलनी परिसरातील लोकांना या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाकरिता बसावं लागलं आणि तरीही प्रशासनाला जाग आली नाही। तर भविष्यात याहीपेक्षा मोठं आंदोलन हे नगरवासी करतील यात कुठेही शंका नाही। नागरिकांनी केली प्रमुख मागणी, संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी, कामाची सखोल चौकशी व्हावी। मुजोर ठेकेदाराच्या बेजबाबदार कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। एवढं आता ते तर दिसतच आहे की हे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे आणि त्यानंतर हे काम ज्यावेळेस केलं त्यावेळेस हे तर तात्काळ करायला पाहिजे। हात लावल्यावर जवळपास 1 महिना 1.5 महिना या कालावधीत आता हे कॉन्ट्रॅक्टर आहेच, आता एवढी मोठी यंत्रणा असल्यानंतरही सुद्धा जर काम रखडून ठेवून राहिले जेणेकरून नागरिकांना त्रास होऊन राहिला यामुळं, तरी माझं कामाबद्दल जरी पाहिलं तर आपण दिसत आहे की हातानं आपण त्याच्या वरचा कोट खालचा कोट आपण हातानं जमा करू शकतो अशा पद्धतीचं काम केलेलं आहे। तरी शासनाने यावर लक्ष द्यायला पाहिजे। CO आहे, CO बसल्या ठिकाणी काम करून राहिले, पगार घेऊन राहिले, नागरिकाची समस्या सोडली पाहिजे आणि या कामावर लक्ष देऊन तात्काळ काम झालं पाहिजे। अन्यथा हे लोक जर असे जर अन्नत्यागवर बसत आहे म्हणजे जेणेकरून या लोकांना त्रास आहे यामुळंच हे अन्नत्याग करत आहे आणि हे तात्काळ जर नाही झालं तर आता याच्यापेक्षा उग्र स्वरूपात आंदोलन करू सगळे कॉलनी परिसर सोबत घेऊन। या संदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार सुद्धा दिली आहे। आज हा डीपी रोड, आता ह्या डीपी रोडवर जे पैसे पडले एवढे मोठे, हे पैसे आता 50 वर्षे पडणार नाही। हा रोड डबल होणार नाही, कारण डांबर रोड असता तर त्याला आपण पॅच लावू शकलो असतो। डांबरीकरण कॉन्क्रीट रोडला पॅच बसत नाही, त्याच्यामुळे एवढे मोठे पैसे जेव्हा पडतील तेव्हाच हा रोड होईल, तोपर्यंत होणार नाही।
आता हा रोड 4 महिन्यापासून या ठेकेदारानं खोदून ठेवला. वारंवार तक्रारी करूनही तो काम करून नाही राहिला. काम इतकं निकृष्ट दर्जाचं आहे का त्याच्यावर पाणी अजिबात मारलं गेलं नाही. पूर्ण खळंगा निघाला, आता गिट्टी पूर्ण निघाली आणि अर्ध्या ठिकाणी खोदून ठेवला, अर्धा केला. लोकांच्या घरी, एखाद्याच्या घरी जर इमर्जन्सी पेशंट असला तर ॲम्ब्युलन्स यायला सुद्धा इथून ॲम्ब्युलन्सही नाही येऊ शकत अशा ठिकाणी. म्हणून आज आम्ही सगळ्या कॉलनी परिसरातले लोक इथं बरं, म्हणजे एक माणुसकी म्हणून किंवा आपुलकी म्हणून नगर परिषद प्रशासनाचा कोणी अधिकारी कर्मचारी तुम्हाला भेट द्यायला नाही, कोणीही नाही. यानं- सर्वांना कळवलं. यानंतर आपल्या काय भूमिका राहील? आज जर तुमचं समाधान झालं नाही तर यानंतरची भूमिका आपली काय राहील? 21 तारखेला आमरण उपोषणाला मी सुद्धा बसतो. माजी नगराध्यक्ष महादेवरावजी वाघमारे हे आहेत. यांनी सुद्धा नगर परिषदचे उपाध्यक्षपदी असताना बरेचसे कामं हे कॉलनी परिसराकरता केलेले आहे. जाणून घेऊया. ते एक राजकीय नेताही आहे, आता सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहे. तरी ते उपोषणाला पाठिंबा देऊन राहिले म्हणजे काहीतरी याच्यात नाविन्यपूर्ण आणि काहीतरी सत्यता असेल. तर आपल्या काय प्रतिक्रिया आहे? ह्या परशुराम मंगल कार्य ते माकोडीच्या घरापर्यंत रोड डीपी रोड आहे हा 12 मीटरचा. आणि हे जे काम आहे खोदकाम करून 5 महिने झाले. 5 महिन्यापासून खोदून तसाच पडलेला आहे. बरेचसे लोक पडून राहिले. आणि हे जे काम झालेलं आहे हे म्हणजे त्याच्यावर जे मुरुम म्हणजे काहीवर मुरुम टाकायला पाहिजे, तो टाकला नाही. त्याच्यावर 15 mm थर पडायला पाहिजे, तोही टाकला नाही. त्याच्यानंतर आता जे हे कॉन्क्रिटिंग केलेलं आहे, बारीक गिट्टीत केलेलं आहे, याच्यावर कमसे कम ते 8 mm काही राहायचे, त्याच्यात कॉन्क्रिटिंग व्हायला पाहिजे, त्याच्यावर पाणी टाकायला पाहिजे. ते पाणीही नाही. एवढं बोगस काम केलेलं आहे. आणि काही जागी पैप जे टाकलेले आहे त्यांनी नाल्या बुजवून किंवा अंडरग्राऊंड लाईन टाकण्यासाठी, ते पैपही बरेच जागचे काढून शिन्या घेऊन गेले. आणि काहीतरी 100-200 फुटावर काही असे पैप होते ते मीटरवर, ते सुद्धा टाकलेले नाही. आणि एका इकडला रोड खोदायला पाहिजे, एका इकडला रोड कंप्लीट व्हायला पाहिजे, तोही नाही. तर दोन्ही इकडला खोदून शिन्या बरेचसे लोकांचे वाखे आहे. आणि घरी जाताना तर गाड्याही नाही हे होत, बरेचसे लोक पळून राहिले. ह्या रोड कमीत कमी ह्या 10 ते 12 कॉलनीले जाणार आहे. हे जर काम असं झालं नाही तर आम्ही 21 तारखेपासून आमरण उपोषण मांडू. आज जर समजा जे आलं नाही, प्रशासन इंजिनियर नाही, इथं कोणी शिव नाही, नगर परिषदेचा एकही कर्मचारी नाही, तो ठेकेदार आहे, तो मस्ती करून राहिलेला आहे. पाईपलाईन जे आहे, पाईपलाईन असून जुनी जे पाईपलाईन होती त्या पाईपलाईन म्हणूनच कनेक्शन व्हायला पाहिजे होते. आता नवीन PVC पाईप टाकली, तेही पाणीसुद्धा माझ्या घरी 2 गुण पाणी येत नाही, तरी मी बिल भरून राहिलो. प्याचं पाणी येते फक्त माझ्या घरी. आणि धसिंग करून ठेवलं सर्व. लोकशाहीत प्रशासन जबाबदार असतं, परंतु मोर्शीतील पुनर्वसन कॉलनी परिसरात प्रशासनाचे कानाडोळे सुरूच आहे. आता या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी ठोस उत्तर मागितलं आहे.